प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल यांच्यातर्फे रौनक ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात कंपनीच्या बेजबाबदारपणाविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी पालिकेवर घोषणाबाजी करत पालिकेचा धिक्कार करण्यात आला। पनवेल महानगरपालिका हद्दीत जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेतर्फे ज्या कंत्राटदार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे, मात्र हे फलक उभारताना जाहिरातदार कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचे दिसून येते। होर्डिंग अधिकृत होता का असे अनेक प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई व जाहिरात फलक कंपनींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। जर येत्या 15 दिवसात कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांनी दिली। सर्वप्रथम माझे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद आभार मानतोय त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल। आणि आम्ही हे पनवेल महानगरपालिकेला रौनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे। यांनी 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही। जे पापडीच्या पाड्या इथे ते होर्डिंग कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही। यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। यांनी केला नाही ते मी उपोषणाला बसणार आहे असं यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे। अधिकाऱ्यांनी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% कारवाई करणार। जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार। पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे। यांनी 15 दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही, कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसणार। मला वाटत नाही यामध्ये काही तथ्य आहे नाही, याचं काही ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही। 2 फुटीचा तुम्ही खड्डा खणलेला आहे हे ऑडिट बोलताय का? तिथे कुठली जीवहानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती? पनवेल महानगरपालिकेने घेतली असती का? आश्वासन दिलेलं आहे का आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि अनधिकृत जे पण असतील ते आम्ही काढणार याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आपण पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडली म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे ही घटना घडायची वाट बघते। प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे। याप्रमाणे आम्ही जी तळोयाला होल्डिंग पडली त्याच्याविरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला। त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं। आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आम्ही त्या जे आहे ॲडव्हर्टाईजचं त्याच्यावर आम्ही VJTIची चेकिंग करायला लावलेली आहे। पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे। म्हणून ते जी काळे यादीत ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो। ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे ते त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या दिशेने आपल्याला लोकांना जी भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंगविषयी भयभीत झालेले आहेत आणि एक एक होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे ह्या रीतीने जर काही ॲडव्हर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालायचं त्याविषयी विचार करू। याविषयी जर त्या महापालिकेने जर काही कारवाई केली नाही तर आम्ही मंत्रालयात आमचे जयंतराव पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्याविषयी निश्चित मीटिंग घ्यायला लावू आणि पनवेल महापालिकेला त्या तिथे नगरविकास खात्याकडे बोलावून याविषयी विचारणा केली जाईल। आज खऱ्या अर्थानं जे शहबाजनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे 25 ते 30 माणसं त्या बॅनरखाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेंटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे। सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शहबाजने केलं आहे कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीचे ते ऑडिट झाले नाही झाले पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन देणे। रौनक ॲडव्हर्टायझिंगला रितसर जाहिरात काढून जवळपास 3,45,000 स्क्वेअर फीटाचं परमिशन महापालिकेने दिलेले आहे। ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4 कोटी 11 लाख रुपये निधी मिळणार आहे म्हणजे फीज मिळणार आहे आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे। अशा हिशोबाने आपण रौनकला ते रितसर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत
प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रितसर स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यानं महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे. त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं आणि त्याने स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे. ज्या काय एक 8-10 लोक असे आहेत की ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट सबमिट केलेलं नाही, अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेलं आहे, काही दिवसाची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीतही त्यानं जर स्ट्रक्चर ऑडिट सबमिट नाही केलं तर महापालिका ते जाहिरात होर्डिंग्स निष्कासित करणार. जे काय जाहिरात ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी महापालिका स्पॉट इन्स्पेक्शन करून रितसर परमिशन देते आणि जे काही अनधिकृत होर्डिंग्ज आहेत महापालिकेच्या हद्दीमधले अशा 32 अनधिकृत होर्डिंगवरती महापालिकेला निष्कासनाची कारवाई नाही. तळोजामध्ये ते एक छोटं 20x20 होर्डिंग पडलेलं आहे. त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहानिशा केली. त्या होर्डिंगचं रितसर परमिशन होती, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तरीसुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं प्रोसेस चालू आहे. राष्ट्रवादीचा मोर्चा रौनकच्या अगेन्स्टच एकंदरीत होता त्यांचं म्हणणं. रौनक ते परवाचे होर्डिंग पडलं त्याला आफ्टर रितसर उत्तर दिलेलं काय सांगितले. ते जे होर्डिंग होतं त्याला रितसर परमिशन दिली होती, ते होर्डिंग अधिकृत होतं, त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं आणि स्ट्रक्चर ऑडिट होऊन सुद्धा जर ते होर्डिंग पडले तर ज्या स्ट्रक्चर ऑडिटरनं ते ऑडिट केलेलं आहे त्या स्ट्रक्चर ऑडिटरच्या वरती काय कारवाई करते त्या अनुषंगानं आमची प्रोसेस चालू आहे. मी काय टेक्निकल माणसानं ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटरनं ऑडिट जर केलं असेल तर ते आम्हाला घाई धरणं गरजेचं आहे, मग तर कारवाई होईल त्याच्यावर. जाहिरात फ्लग कंपनीला सुद्धा आम्ही त्याचे ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहेत त्या सर्व होर्डिंगचं परत ऑडिट करून सबमिट करायला सांगितलं. स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे का आणि तो ज्या स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे तो ऑथेंटिक आहे का, तो महापालिकेच्या पॅनलवरच आहे का, ह्या गोष्टी आम्ही बघणार.